आणि ही जनसंवाद यात्रा कशासाठी काढली हा प्रश्न निश्चित स्वरूपात आपल्याला पडलेला असणार आहे. तेव्हा दादांनी बऱ्याचशा गोष्टी, सगळ्याच गोष्टी जवळपास दादांनी या ठिकाणी सांगितल्या. फक्त मी पूर्वीचा इतिहास या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे, कारण महाराष्ट्र शासनाच्या या युती सरकारच्या योजना आपल्या सगळ्यांच्या घरापर्यंत आलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांना त्याची माहिती आहे, जाणीव आहे. दिल्लीमध्ये काय झालं तर 1 मिनिटामध्ये तुमच्या मोबाईलवर आज घरी बसल्या बसल्या सगळ्याला कळतंय. पण या ठिकाणी काही तरुण बंधू आहेत, त्यामुळे मी जुन्या गोष्टी सांगणार आहे. अहमदपूर विधानसभा ही भारतीय जनता पार्टीची विधानसभा आहे. पहिल्यांदा या आमच्या अहमदपूर विधानसभा ही परळीच्या शेजारी असणारी विधानसभा आहे. कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांनी वाडी तांड्यावर फिरून भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये मोठी केली आणि त्यामुळं त्यानंतर कैलासवासी भगवानरावजी नागरगोजे यांना या अहमदपूर विधानसभेमध्ये पहिल्यांदा आमदार कमळाच्या फुलावर या ठिकाणी झाले. मी त्यावेळेसपासून भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही काम करतोय. भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं नाही म्हणून कधी आम्ही पक्ष सोडला नाही. या ठिकाणी काम करत असताना इमानीद्वारे पक्षाचं काम केलं. तेव्हा ही अहमदपूरची विधानसभा ही भारतीय जनता पार्टीची आहे. 1995 ला अण्णा या ठिकाणी आमदार झाले. त्यानंतर 2009 ला अण्णांचा पराभव झाला आणि त्यानंतर आलेल्या 2004च्या निवडणुकीत बबनरावजी खंदाडे साहेब हे दुसऱ्यांदा कमळाच्या फुलावर या ठिकाणी आमदार झाले. त्यानंतर आली 14ची निवडणूक. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि रासपची युती होती. विनायकराव पाटील त्यावेळेला रासपमध्ये प्रवेश केले आणि त्यांनी सांगितलं की मी रासपचं तिकीट घेऊन या ठिकाणी येतोय, भाजपवाल्याला आता तिकीट नाही. पण आम्ही पक्षश्रेष्ठीला जाऊन सांगितलं, त्यावेळेला मुंडे साहेब गेलेले होते, तरीही आम्ही सगळेजण आम्ही नेते मंडळी जाऊन त्या ठिकाणी विनंती केली आणि पक्षश्रेष्ठीने पुन्हा भारतीय जनता पार्टीला उमेदवारी या ठिकाणी दादाच्या माध्यमातून या ठिकाणी दिली. दादाचा थोड्या मताने त्यावेळेला पराभव झाला, कारण पैशाचा पाऊस त्यावेळेला पाडला गेला. त्यानंतर आली 2019ची निवडणूक. आम्हाला वाटलं 2019 मध्ये तरी कुठल्यातरी सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी मिळेल, या ठिकाणी काम करण्याची त्याला संधी मिळेल, भारतीय जनता पार्टीचं कमळ घेऊन लढण्याची संधी मिळेल. पण विनायकराव भारतीय जनता पार्टीमध्ये आले. 2019ची निवडणूक विनायकराव कमळाच्या फुलावर लढले आणि आता ह्या 24च्या निवडणुकीत विनायकराव कुठे आहेत? विनायकराव लगेच तुतारी घेऊन शरद पवारच्या सोबत आता त्या ठिकाणी गेलेत आणि निवडणुकीला सामोरं येत आहेत. म्हणून हा इतिहास आहे. आणि आपल्याला प्रश्न पडला असेल की आपण महायुती म्हणतोय, तर या महायुतीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे आणि त्याच्यासोबत असणारा मित्र पक्ष शिवसेना आणि त्यानंतर असणारी राष्ट्रवादी काँग्रेस. या अहमदपूर विधानसभेचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. तेव्हा एक चर्चा मतदारसंघामध्ये होतीये की या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणल्यानंतर बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी मिळेल. पण तसं न होता आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगितलंय आणि पक्षश्रेष्ठीने आम्हाला आदेश दिलाय की तुम्ही लोकांपर्यंत जा, लोकांना केलेल्या कामाची उजळणी करा, लोकांना विनंती करा. कारण हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाला कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंचा इतिहास आहे, कैलासवासी भगवानरावजी नागरगोजे अण्णांचा इतिहास आहे. त्यामुळे निश्चित स्वरूपात आम्ही श्रेष्ठीकडे आमचं म्हणणं मांडू आणि आमच्यापैकी कुणालाही एकाला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी या ठिकाणी आणू, तेव्हा आपण त्यावेळेला आशीर्वाद द्यावा. कारण निवडणुकीच्या वेळेमध्ये फक्त 15 दिवस असतात. त्या 15 दिवसामध्ये आपल्याला हे हितगुज करता येणार नाही, कारण 15 दिवसामध्ये 260 गावापर्यंत पोहोचायचं असतं. म्हणून सध्या वेळ आहे, म्हणून ही जनसंवाद यात्रा या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि दुसरे एक कारण मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे. परवाची लोकसभा झाली, लातूरची लोकसभा ही भारतीय जनता पार्टी हरली. पण या लातूर लोकसभेच्या मतदारसंघामध्ये येत असलेली 5 विधानसभा, त्यापैकी अहमदपूर विधानसभा 1 आणि सगळ्यात जास्त मतं देणारा अहमदपूर विधानसभेतील जर कोणता जिल्हा परिषद सर्कल असेल तर ते किनगाव सर्कल आहे आणि त्यापैकी मध्ये देवकर हे सगळ्यात जास्त मतं देणारा आमचं गाव आहे. म्हणूनही तुमचे आभार या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी ही जनसंवाद यात्रा आम्ही सुरुवात केली. तेव्हा आपण निश्चित स्वरूपात आपली ही सूचना काय असतील तर आम्हाला सांगा. त्या पद्धतीने या ठिकाणी त्या सूचनांचं आदर केला जाईल आणि सर्व नेते मंडळींनी आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही एक उमेदवार या ठिकाणी देऊ. त्यावेळेला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं वाटलं का बोलतोय? जनसंवाद यात्रेला उपस्थित आपल्या राज्याचे प्रवक्ते आदरणीय गिरीश दादा, ज्यांनी आता अतिशय सखोल असं मार्गदर्शन केलं, ते आपल्या जिल्ह्याचे महामंत्री
ॲडव्होकेट भारती चाके साहेब, आपल्या गावचे सुपुत्र जिल्हा परिषदचे सदस्य आमचे आदरणीय त्रिमुखाप्पा, लातूर भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आमचे गुरुजी महाराज, आपल्या पंचायत समितीचे सदस्य माणिकरावजी ढवळेजी, जिल्ह्यावर असलेले तुकाराम फड, या गावचे सुपुत्र आणि तरुण समर्थन सरपंच कल्याणजी बर्दे, आमच्या युवा मोर्चाचे प्रदेशाचे सदस्य आमचे हेमंतरावजी आणि उपस्थित गुट्टेवाडीतील सर्व माझ्या देवकरा. तर विषय असा आहे की ही जनसंवाद यात्रा भाजपनंच का काढली हे आपल्यालाच नाही तर मुंबईपर्यंत येऊन गेले की बाबा 3 पक्षाचं सरकार असताना एक भाजप, सेना आणि राष्ट्रवादी. आता भाजप आणि सेना हे जर बघितलं तर 25-30 वर्षापासून हे एकत्र राहिलेले. राष्ट्रवादी सावतर बाबा, राष्ट्रवादी आपला सक्का मोहन आहे, हे अगदी निश्चित आहे, ह्याच्यात काही कुठलं अजिबातून मत नाही. याचं कारण असं आहे की बाबासाहेब पाटील सध्या राष्ट्रवादीचे इथले विद्यमान आमदार आहेत. आपल्या युतीत आल्यापासून भाजपच्या एकाही कार्यकर्त्याला त्यांनी विश्वासात घेतलं नाही. आम्हाला घेतलं नाही तर कार्यकर्त्याच काय. आणि अजितदादांच्या हातामध्ये या अर्थ खातं असल्यामुळं 2,500 कोटी अजित पवारांनी बाबासाहेब पाटलाला दिले. किती रुपये दिले? 2,500 कोटी. आतापर्यंतच्या इतिहासात एवढे पैसे तर कोणी आणले नाही हो. पण अजित पवारांच्या हातामध्ये तिजोरीची जागी असल्यामुळे त्यांनी बरोबर बाबासाहेब पाटलांना 2,500 कोटी दिले. तर आपल्या इथं किती आले पैसे? इथं सांगा देवकऱ्या, गाव जातोय साहेब ऐका. आपल्या भाजपच्या सरकारनंच काहीतरी दिले, काँग्रेस सरकारने याच्या आधी काही दिले नाही आपल्याला. आज किसान सन्मान योजनेचे पैसे आपल्याला मिळतात, लाडल्या बहिणीचे पैसे आपल्याला आले, आता खात्यावर पडले. हे काँग्रेसच्या काळात वरून 10 रुपये आले तर आपल्या पदरात फक्त 2 रुपये पडायचे. पण भारतीय जनता पार्टीनं, आपल्या पक्षानं अशी व्यवस्था केली की आमच्या बहिणीचे सुद्धा खाते येतात. आमच्या बहिणीच्या खात्यावर पैसे आले 3,000 रुपये आले. आता आपल्या हातात राहिले नाही. आता आपल्या जर माणसाला मागून घ्यायचं म्हटलं तर ते गाडी उडी लावून घ्यावं लागते 1,500. पण आता आपल्या हातात राहिले नाही काही. हे भाजपनं अतिशय एक चांगल्या योजना आणल्या. शेतकऱ्यांचं वीज बिल आता माफ केलं. 7.5 HP पर्यंत तुम्हाला बिल भरायची आता आवश्यकता नाही. पण बाबासाहेब पाटील, अजित पवार आल्यापासून त्यांची वाट लागली आपली भाजपची. नबर बोलत नाही, बॅकफुटवर आले भाजप. आपले खासदार लय निवडून येत होते, फक्त अजित पवारला मध्ये घेतलं म्हणून सगळे सामान्य आपले जे कार्यकर्ते डिस्टर्ब झाले. आता सध्या आपल्या कार्यकर्त्याला विश्वासच राहिला नाही की आता आमचं काय.
मागं काही झालं नाही, आता काही होत नाही. याचा परिणाम असा आहे, गोपीनाथराव मुंडे साहेब जर हयात असते तर महाराष्ट्राची हे वाट चुकून लागली नसते. अजित पवार मध्ये आलेच नसते, विनायक पाटील मध्ये आलाच नसता, युती झालीच नसती. मुंडे साहेबांमध्ये खूप मोठे सामर्थ्य होतं. महाराष्ट्र कसा चालवायचा, अहो आमच्यासारखे नुकसान झाले बदले साहेब गेलं फार, आता किती राहिले आमचे 10-5 मुंडे साहेब असते तर तेव्हा आमदार होतात होतो, तेव्हा महागत काय सांगा तुम्हाला. तुमची दशा आमची ते दशा. तुम्ही असं समजू नका की आम्ही तुम्हाला काय झालं, गाड्या आहेत घोडे आता सांगू तुम्हाला. हा आता पायी चालत गेलं तर जन्मतल हे झाले याची वाट लागली, म्हणून काहीतरी करून 2 पैसे काढून तेच गाडी तेच असं आमचंही चालू आहे सध्या. म्हणून आता एकच आहे, समजा आमच्या नेतृत्वाने जर भारतीय जनता पार्टीला तिकीट समजा नाही सोडलं, मुंडे साहेब असते तर झटक्यात तिकीट हो, झटक्यात ही वेळच येत नव्हती आम्हाला. पण आता आम्ही सगळे मिळून तिथं जाणार आहोत आणि आमच्या नेत्यांना सांगणार आहोत की अहमदपूर विधानसभा आहे भाजपची, भाजपला सोडा. समजा त्याच्यातून मी ती जर नाही म्हणले, आता अजित पवारांच्या तेव्हा ते चालू आहे अजित पवारांच्या विरोधामध्ये बोललेलं सगळं चालू होईल. आम्हाला वाटलं तर बाई इथल्या इथं समजा इथं गेलं बरे. अजित पवारचं स्टेटमेंट आहे, आम्ही चहाच्या कानावर घालतो. आपण इथं बोललेलं आता त्या अमितच्या पुढं काढून टाकतोय. मुंडे साहेब राव अच्छा येतच नव्हतो नाही बरं का. येऊ आता कस्तुरीची बंद